अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होतीये। विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनमुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली जात असताना आता उपचारांना लंके चांगला प्रतिसाद देत असल्याने कार्यकर्ते आणि समर्थक यांच्यात दिलासा व्यक्त होतोय। रविवारी दिवसभर विविध राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांनी रुबी हॉल क्लिनिक येथे जाऊन खासदार लंके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे। खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह नगर जिल्हा आणि राज्यातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। गेल्या गुरुवारी खासदार लंके यांना प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। सततचे दौरे, सामाजिक मोहिमा, लग्नसराईतील कार्यक्रम, अपुरी विश्रांती आणि शारीरिक थकवा यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं। दरम्यान तमिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता आणि संवर्धन मोहिमेत लंके यांनी सहभाग घेतल्यानंतर ते कोल्हापूर, नाशिक, संगमनेर आणि नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते। प्रकृती अस्वस्थ असतानाही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवले। याच धावपळीचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर झाल्याचं बोललं जातंय। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी शनिवारी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांना विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याचं स्पष्ट केलं होतं। अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉक्टर प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे। डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून पुढील काही दिवस सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। रविवारी दिवसभर रुबी हॉल क्लिनिक परिसरात कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली आहे। विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली। अनेकांनी रुग्णालयाबाहेर थांबून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी शुभेच्छा व्यक्त केली। खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि बजरंग सोनवणे यांनी खासदार लंके यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले। प्रकृतीत चांगली सुधारणा होत असून काळजीचं कारण नाही, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलाय असं त्यांनी सांगितल्याची माहिती खासदार लंके यांच्या समवेत असलेले डॉक्टर बाळासाहेब कावरे, नगरसेवक योगीराज गाडे, अनिल गंधाकते, शिवाजी कराळे यांनी सांगितलंय। खासदार लंके यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावरून देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांकडून खासदार लंके हे लवकर बरे व्हावे याकरिता प्रार्थना करण्यात येते। दरम्यान खासदार लंके लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय होतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।